तात्यासाहेब कोरे वारणा साखर कारखान्याची 69वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज वारणा नगरमध्ये आयोजित करण्यात आली होती। या सभेत कार्यकारी संचालक शहाजी भगत यांनी अहवाल वाचन केलं। त्यानंतर विषय पत्रिकेवरील सर्व विषय सभासदांनी सर्वानुमते मंजूर केले। यावेळी बोलताना कारखान्याचे अध्यक्ष आमदार डॉक्टर विनय कोरे यांनी साखर उद्योगासमोरील आव्हानांची चर्चा करतानाच गळीत हंगामाच्या सुरुवातीला तुटणाऱ्या ऊसाला साखर उतारा कमी पडत असल्याचं सांगितलं। हाच ऊस जर गळीत हंगामाच्या उत्तरार्धात कारखान्याला आला तर ऊसाला चांगला उतारा मिळेल। त्यामुळे वारणा कारखान्यावर निष्ठा आणि प्रेम असणाऱ्या सभासदांनी आपला ऊस नोव्हेंबर महिन्यानंतर कारखान्याला पाठवावा असं आवाहन केलं। मार्च महिन्यात 5 गटातून 50 टन ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना 5 बुलेट मोटरसायकल लकी ड्रॉच्या माध्यमातून यावेळी देण्यात आल्या। यामध्ये संतोष उचगावकर, भूषण पाटील, अमोल पाटील, राजेंद्र पाटील, प्रशांत पाटील हे बुलेटचे विजेते ठरले। तर 5 गटातून 30 टन ऊस घालणारे आनंदराव माळी, कृष्णात माने, शिवराज पाटील, मानसिंग पाटील आणि भास्कर भोसले हे स्प्लेंडरचे मानकरी ठरले। या सभेत कारखान्याला जास्तीत जास्त ऊस पुरवठा करणारे शेतकरी आणि वाहतूकदार यांना सन्मानित करण्यात आलं। सभेला कारखान्याचे उपाध्यक्ष प्रतापराव पाटील यांच्यासह कारखान्याचे संचालक, नवशक्ती निर्माण संस्थेचे अध्यक्ष NH पाटील, वारणा दूध संघाचे उपाध्यक्ष HR जाधव, वारणा बँकेचे उपाध्यक्ष उत्तम पाटील तसंच वारणा समूहातील विविध संस्थांचे पदाधिकारी, संचालक आणि सभासद उपस्थित होते।